पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सुद्धा तिथला ड्रामा काही संपलेला नाहीये। म्हणजे एकीकडे तृणमूल आणि भाजपचे वाद तर सुरूच आहेत, पण एक आता प्रक्रिया ज्या पद्धतीने असते त्याच्यामध्ये तर मुख्यमंत्री हे राजीनामा देतातच जेव्हा निवडणुका पार पडतात, पण इथे मात्र ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायलाच नकार दिलेला आहे। आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं पुढे काय होऊ शकतं, ममता बॅनर्जी यांचा हा स्टँड जितका राजकीय दृष्ट्या आपल्याला पाहायला मिळतोय तोच कायद्याच्या दृष्टीवर हे सगळे पावलं कितपत टिकणारी आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले की मुख्यमंत्री राज्यपालांकडे राजीनामा हा सुपूर्द करतात। पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत विद्यमान मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार हा सांभाळत असतात। ह्या काळात त्यांना तसे फारसे कुठलेही निर्णय घ्यायचे किंवा मोठ्या काही घोषणा करण्याचे अधिकार नसतात। मात्र अचानक एखादी आपत्ती ओढवली, एखादी खूप मोठं संकट आलं तर अशा परिस्थितीमध्ये घटनात्मक पद हे रिक्त राहू नये, राज्याचा प्रमुख म्हणून कोणीतरी तिकडे कार्यभार सांभाळणारं असायला हवं किंवा निर्णय घेणारं असायला हवं, यासाठी ही काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची केलेली सोय आहे। आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी जरी असेल तरी सुद्धा कायद्यानुसार हे सगळे सोपस्कार पार पाडावेच लागतात, म्हणजेच राजीनामा हा द्यावा लागतो। याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचाच असतो। तो पूर्ण झाला की राजीनामा देऊन पुन्हा नव्यानं शपथविधी देऊन नवा 5 वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो सुरू करता येतो। पश्चिम बंगालमध्ये भाजपला 207 आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला अवघ्या 80 जागा मिळालेल्या आहेत। बहुमताच्या 148चा आकडा जो आहे तो भाजपकडे असल्याने रवींद्रनाथ टागोर यांच्या 9 मे या तिथीनुसार येणाऱ्या जयंतदिनी भाजपने शपथविधी घेण्याचं ठरवलेलं आहे। मात्र तरी सुद्धा ममतांचा मुख्यमंत्री पदावरनं पायउतार व्हायला नकार आहे। आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं, तर संविधानातील आर्टिकल 172 मध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार राज्य सरकारचा कार्यकाळ हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यानुसार विधानसभा निवडणुकांनंतर निकाल लागल्यावर पहिल्यांदा विधानसभा जेव्हा भरते तेव्हापासून पुढील 5 वर्षांसाठी त्या सरकारचा कार्यकाळ हा निश्चित असतो। ही 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आत सुद्धा विधानसभा ही बरखास्त केली जाऊ शकते, मुख्यमंत्री हटवले जाऊ शकतात। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यमान सरकारला या 5 वर्षांपेक्षा जास्तीचा कार्यकाळ हा मिळू शकत नाही। उदाहरणाखातर महाराष्ट्रामध्ये आता जसं आपण पाहतोय की 2024 पासून विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो सुरू झालेला आहे। या मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात किंवा सरकार बदलली जाऊ शकतात, पण तरी सुद्धा तो कार्यकाळ जो आहे तो 2029 पर्यंत कायम राहणार आहे। जसं 2019 नंतर सरकार बदलली, मुख्यमंत्री बदलले, पण तो जो कार्यकाळ होता तो 2024 पर्यंतच कायम होता। तसेच हे आहे की हा 5 वर्षांचाच कार्यकाळ निश्चित असतो। याला अपवाद एखादी इमर्जन्सी सारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याच्यामध्ये 1 वर्षापर्यंत हा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी सुद्धा संसदेतनं ती सगळी प्रक्रिया विधेयक वगैरे मंजूर करून घ्यावे लागतात, तेव्हा तो कार्यकाळ वाढतो। तात्पर्य आहे की संविधानात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की राज्य सरकारचा कार्यकाळ हा 5 वर्षांचाच असतो। एकदा का ते 5 वर्ष पूर्ण झाले की पुढचा 1 दिवस सुद्धा जास्त त्या सरकारला मिळत नाही। मात्र बंगालमध्ये अशी कुठलीही परिस्थिती नाहीये की ज्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारचा कार्यकाळ हा वाढवला जाऊ शकतो। कुठलीही आपत्कालीन परिस्थिती नाही, कुठलेही संकट कोसळलेलं नाहीये। त्यामुळे ममता बॅनर्जींचा 7 मे रोजीचा जो कार्यकाळ त्या सरकारचा संपत आहे त्यानंतर ममता बॅनर्जी यांना आपलं मुख्यमंत्रीपद हे सोडावंच लागणार आहे आणि त्या पलीकडे जाऊन त्या राजीनामा देव किंवा न देव 7 मे नंतर विधानसभा ही एनिवेज भंग होईल। ज्येष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांनी सुद्धा दिलेल्या माहितीनुसार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सद्यस्थितीमध्ये ममतांनी राजीनामा दिला नाही तरीही राज्यपाल विधानसभा ही भंग करू शकतात। त्यामुळे नवं सरकार येण्यात कुठलाही अडथळा हा नाहीये। आपल्या संविधानातलं आर्टिकल 164 सुद्धा असं सांगतं की राज्यपालांना मुख्यमंत्री अपॉइंट करता येतात आणि त्याच्यानंतर त्याच मुख्यमंत्र्यांसोबत एड अँड ॲडवाइस सल्ल्यानुसार त्यांच्या पुढचं मंत्रिमंडळ जे असतं ते तयार होत असतं। आता या पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना हटवू सुद्धा शकतात। आता एखाद्या परिस्थितीमध्ये एखादं सरकार आहे आणि राज्यपालांनी किंवा एका मुख्यमंत्र्यांना हटवण्यात आलेलं असेल आणि त्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री येणार असेल तर पटकन असं वाटू शकतं की हे तर खूप सोपं आहे, याच्यामध्ये अनेक जण षड्यंत्र करू शकतात, कटकारस्थानं करू शकतात आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री जाऊन दुसऱ्याला सहज आणता येऊ शकतं। तर इतक्या सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत नाहीत। एका मुख्यमंत्र्यांना बाजूला करून दुसरा मुख्यमंत्री जर तिथे आणला जात असेल तर त्यावेळेला सुद्धा त्यांना तिकडे बहुमताच्या चाचणीला सामोरं हे जावं लागतं। महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्याच्यानंतर एकनाथ
शिंदे आले, त्यांना आपलं बहुमत जे आहे ते सिद्ध करावं लागलेलं होतं. त्यामुळे आता हे तर झालं संविधानात काय सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार. पश्चिम बंगालमधली परिस्थिती तर ह्याच्यापेक्षा फारच सोपी आहे, कारण की इथे मुळात सरकारचा 5 वर्षांचा कार्यकाळ हा 7 मेला संपत आहे आणि त्याच्यामुळे भाजप जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यांना तिकडे सरकार आणणं आपलं सोपंच आहे. पण ममतांनी राजीनामा दिला नाही तरी सुद्धा ममता बॅनर्जी यांना बाजूला करून सुद्धा जे राज्यपाल आहेत ते भाजपच्या मुख्यमंत्र्यांना तिकडे सरकार स्थापन करण्याची संधी देऊ शकतात आणि त्याच्यानंतर प्रक्रियेनुसार त्यांना आपलं विधानसभेतलं बहुमत जे आहे ते सिद्ध करावं लागणार आहे. आणि ते एनिवेज भाजपकडे 207 इतका मोठा आकडा असल्यामुळे की जो 148च्या बहुमतापेक्षा सुद्धा जास्तचा आकडा हा भाजपकडे आहे, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येईल हे त्याच्यामुळेच स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता ह्या सगळ्यामध्ये ममता बॅनर्जी यांचं मुळात ही भूमिका का आहे, हा स्टँड का आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यात आलेली नाहीये, निकाल हे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेले आहेत असा सगळा त्यांचा दावा आहे. आपला नैतिकदृष्ट्या विजय झालेला आहे असं त्यांचं मत आहे. मात्र नैतिकदृष्ट्या विजयावर सरकार आणता येत नाही. सरकार आणायला बहुमताचाच आकडा हवा असतो आणि तो सध्या ममतांकडे नाहीये, तो भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप सहज आपलं सरकार जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आणू शकते. ममतांकडे काय पर्याय राहतो तर कोर्टात जायचा. तुम्हाला जर निवडणुकीच्या प्रक्रियेवर आक्षेप आहे, मतदान, मतमोजणी ह्या सगळ्या प्रक्रियांवर जर आक्षेप असेल तर तुमच्याकडे पुढचा 45 दिवसांचा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टींना आव्हान देऊ शकता. पण अर्थात त्याच्यामध्ये ती प्रक्रिया ही खूप मोठ्या काळ चालत असते, त्यामुळे तेवढ्या वेळ काही ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावर राहू शकणार नाहीयेत आणि त्याच्यामुळे त्यांना राजीनामा त्या देव नाही तर न देव इथे पश्चिम बंगालमध्ये मात्र त्यांचं सरकार हे जाते आणि भाजपचं सरकार येते ही गोष्ट स्पष्ट आहे. फक्त याच्याकडे दुसऱ्याही अर्थाने पाहिलं जाते ते म्हणजे की ममता बॅनर्जी या एक त्यांच्या फायटिंग स्पिरिटसाठी ओळखल्या जातात आणि शेवटच्या क्षणापर्यंत किंवा जमेल तितक्यापर्यंत आपण अशाच पद्धतीने लढत राहणार आहोत, आपण अजूनही हार पत्करलेली नाहीये, हे त्यांच्या या सगळ्या भूमिकांमधनं मांडण्याचा प्रयत्न असावा. त्या स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे कायदे वगैरे त्या स्वतः सुद्धा जाणून असणार आहेत, त्यांचे सुद्धा कायदेशीर सल्लागार हे असतात, त्यामुळे त्यांनाही या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. हे फक्त एक परसेप्शन तयार करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या या सगळ्या स्टँडवर तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.